आज ह्याचं मातीमोल झालं. हे मातीमोल झालंय आज. काय करावं आम्ही शेतकऱ्यांनी, कसं जगावं आता? काय आमचं सीए सांगा ना तुम्ही. आणि आज शासन सांगतं की तुम्ही नवोद्योजक नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीच्या पाठीमागे लागा. आमच्या लेकरं बाळ कशावर जगावं, आम्ही कशाने कर्ज तोडावं? संपूर्ण राज्यात सततचा पाऊस सुरू आहे, तर अनेक गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. असंच काहीसं बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. पाटसरा येथील युवा शेतकरी धनंजय गर्जे यांनी आपल्या 10 एकर शेत जमिनीवर तळहाताच्या फोडाप्रमाणे आंब्याची बाग फुलवली होती. या बागेसाठी तब्बल 7 लाख रुपयांची गुंतवणूक केली. घरातील प्रत्येक सदस्याने रात्रंदिवस मेहनत घेतली, तर यंदा तब्बल 40 टन उत्पादनाची आशाही केली होती. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे ही संपूर्ण मेहनत वाया गेली. सततच्या पावसामुळे झाडांवरील फळं गळून जमिनीवर पडले असून आंब्याचे मोठे नुकसान झाले. हे दृश्य पाहून गर्जे कुटुंबातील वयोवृद्ध मुक्ताबाई गर्जे यांनी अश्रू अनावर होऊन टाहो फोडला. आपल्या पोटच्या लेकरासारखी जपलेली ही बाग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. आता हे शेतकरी मायबाप सरकारकडे मदतीची आस लावून बसलेत. त्यांच्या या संकटाला शासनाने वेळेवर मदतीचा हात द्यावा अशी कळकळीची विनंती हे कुटुंब करतंय. अख्खा आंबा आमचा सगळा सडून गेलाय. आम्ही लय गरीब लोक येत, आम्ही खूप कष्ट केलं, खूप त्याच्यात हे केलं. आम्ही लेकरांना सुद्धा कधी आंबा तोडून दिला नाही. आणि एवढं 7 लाख रुपये खर्च करून आज आम्हाला 1 रुपया सुद्धा भेटायला तयार नाही. आणि 1 रुपयाचा सुद्धा आम्ही आंबा विकला नाही, की आम्ही खाल्ला सुद्धा नाही नीटनीटका ह्या विक्रीसाठी. का आता आमचा लय खर्च झाला होता, म्हणून आम्ही एकदम तळतळीने कष्ट करून हे पिकिलेलं एक घास पण खायला नाही आमच्या तोंडात भेटलं. माझ्या मुलांनी हे सगळं सोडून हे आंब्याचा बाग तयार केला. एवढा मोठा 10 एकराचा आंब्याचा बाग आहे. याच्यात काही सुद्धा आम्हाला परापत नाही घडली. आम्ही काय करायचं, कसं जगायचं? आमचे लहान लहान मुलं येतं, लहान लहान लेकरं येतं, आम्ही एक सुद्धा त्यांना कैरी तोडून देत नसत. मग याच्यापेक्षा काय आम्ही करायचं? जगायचीच काय इच्छा आहे सांगा ना तुम्ही. 7 लाखाचा 7-8 लाखापर्यंत आमचं नुकसान झालं. हे आंबाच काय थोडा आहे का सांगा ना. आम्ही एक आंबा अजून विकलाच नाही, आताशी सुरुवात केली, तर ह्या पावसाने असं केलं. आमची काय मागणी? आम्हाला फक्त आमचं नुकसान उलीतिली का व्हायना, पण कळकळीची विनंती, आम्हाला भरपाई द्यावा. सर ते हे तलाठी भाऊसाहेब आलते तेवढे. माझं नाव धनंजय कारभारी गर्जे, राहणार पाटसरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील मी एक युवा शेतकरी आहे. आज माझं 40 टनाचं आंब्याचं 10 एकर क्षेत्रामध्ये माझा 10,000 झाडाचं मी प्लांटेशन केलेलं आहे. आज ह्याचं मातीमोल झालं. हे मातीमोल झालं आहे. आज काही त्याच्यामध्ये 1 रुपयाचंही प्राप्ती नाही आहे. आणि आज शासन सांगतं की तुम्ही नवोद्योजक नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीच्या पाठीमागे लागा. ठीक आहे, आम्ही कर्ज काढलेत, उसने केलेत, पासणे केलेत. आज आमच्यावरती खूप हालाकीचे दिवस आलेत. जर आज ह्या आंब्यामधून जे मी 40 टनाचं उत्पन्न धरलं होतं, ह्या 40 टनामध्ये मला 1 रुपयाही आज फायदा नाही. ह्याच्यामध्ये जर इकताले लाखो रुपयाचे नुकसान झाले. आज जर शेतकरी जर युवा शेतकऱ्यांचा जर काना मोडला, तर शेतकरी पुन्हा शेतीमध्ये का हे करतील, का ते परत हे होणार नाहीत, आणि का बेरोजगारी परत या राज्यामध्ये येणार नाही आहे. जर शासनाला खरोखर जर आज शेतकऱ्यांची खूप म्हणजे वाटत असेल, भारत हा शेतीप्रधान देश आहे, तर या देशासाठी, या शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी योग्य पाऊले उचलावेत. आणि हे कर्जमाफी किंवा कुठलं तरी एक ठोस असं हे देऊन शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी. आज शासनच मायबाप आहे.